नमस्कार, वृषालीज किचन अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत खास रामनवमीसाठी मस्त अशी मऊसूद पौष्टिक आणि चविष्ट गुळाची लापशी। हे लापशी मी कुकरमध्ये तयार केलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे, मस्त मऊसूद झालेली आहे, तरी छान सुटसुटीत आहे। अशा पद्धतीची लापशी करण्यासाठी साहित्याच्या अचूक प्रमाणासह काही विशेष टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही गुळाची लापशी बनवण्यासाठी इथे मी हा 1 वाटी गव्हाचा भरडा म्हणजेच दलिया घेतलेला आहे। एकदम छोटी जी साईज येते ना, ती साईजचा इथे मी हा भरडा वापरलेला आहे। कुठल्याही एका भांड्याचं माप सेट करायचं आहे आणि त्याच भांड्याने राहिलेलं सगळं साहित्य आपण मोजून घेणार आहोत। तर 1 वाटी इथे मी भरडा घेतलेला आहे, त्यासाठी इथे मी 2.5 वाट्या पाणी घेते आहे। सारख्याच वाटीने मी 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी दूध वापरणार आहे। तुम्ही याऐवजी अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरू शकता किंवा मग 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध सुद्धा वापरू शकता। बारीक भरडा आहे त्यामुळे इथे मी 3 वाट्या दूध आणि पाणी वापरलेलं आहे। तुम्ही जर जाड भरडा वापरणार असाल तर तिथे 3.5 वाट्या पाणी तुम्हाला लागेल। आता हे दूध आणि पाणी आपण गरम करायला ठेवूया। दूध आणि पाणी गरम होतोय तोवर आपण एकीकडे गव्हाचा जो भरडा आहे किंवा दलिया आहे तो शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी सारख्याच वाटीने पाव वाटी तूप गरम करून घेतलं होतं। यात आपला जो भरडा आहे गव्हाचा तो टाकून घ्यायचा आहे आणि जवळपास 5 ते 6 मिनिटांसाठी हा जो भरडा आहे तो छान हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, तुपावर छान असा भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा जवळपास 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आपला जो भरडा आहे तो छान भाजून झालेला आहे, छान याला तांबूस रंग आलेला आहे आणि तूपही याच्यापासून सेपरेट झालेलं आहे। इकडे आपलं दूध आणि पाणी सुद्धा गरम झालेलं आहे। तर आता हे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे हे आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत। हे मिश्रण टाकताना थोडीशी काळजीपूर्वक टाकायचं आहे, कारण भरडाही गरम असतो, दूध पाणीही गरम असतं, त्यामुळे बऱ्याचदा ते अंगावर येण्याची शक्यता असते। तर हे बघा सगळं दूध आणि पाणी मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरला आपण झाकण लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे मी बारीक भरडा वापरलेला आहे त्यामुळे 2 शिट्ट्या करून घेते। जाड जर भरडा असेल तर याला तुम्हाला 3 शिट्ट्या करून घ्याव्या लागतील। तर हे बघा कुकरच्या मी शिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड करून त्याची वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला जो भरडा आहे किंवा गव्हाचा रवा आहे तो एकदम छान मऊसूत शिजलेला आहे, आतपर्यंत छान सॉफ्ट झालेला आहे। तर आता यात आपण सारख्याच वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला गूळ टाकणार आहोत। इथे मी गुळाची लापशी करते त्यामुळे गूळ वापरलेला आहे, तुम्ही हवं असेल तर सारख्याच प्रमाणात साखर सुद्धा वापरू शकता आणि गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता। तर आता हा जो गूळ आहे तो मी रव्याचे जे भरडा आहे किंवा लापशी आहे त्यात छान मिक्स करून घेतलेला आहे। गुळाचे थोडेफार खडे असतील तर ते अशा पद्धतीने चमच्याने मोडून घ्यायचे। तर हे बघा सगळं मी छान व्यवस्थित प्रॉपर मिक्स केलेलं आहे। गुळाचे छोटे मोठे जे खडे होते ते चमच्यानेच फोडून घेतले। आता यावर आपण अर्धवट झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची। झाकण अगदी वरच्यावर ठेवलेलं आहे। लापशीला वाफ निघते तोवर आपण एका साईडला ड्रायफ्रूट्स इथे शेकून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि यात आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। इथे मी काजू बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि हे ड्रायफ्रूट्स अगदी काही सेकंदांसाठी तुपावर छान असे परतून घ्यायचे, त्यामुळे ड्रायफ्रूटला छान क्रंच येतो। तर हे बघा छान परतून झालेले आहे। इकडे आपली लापशी सुद्धा छान वाफी भरल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता लापशीला छान कलर आलेला आहे, मस्त मऊसूत झालेली आहे आणि सुटसुटीत झालेली आहे, अजिबात त्याचा गचका वगैरे झालेला नाहीये। तर आता सगळ्यात शेवटी आपण यात टाकणार आहोत वेलची आणि जायफळाची पूड। तर इथे मी फ्रेश वेलची आणि जायफळ कुटून टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपण टाकणार आहोत फ्राय करून घेतलेले ड्राय नट्स आणि सगळं परत एकदा प्रॉपरली मिक्स करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी मऊसूत झटपट तयार होणारी पौष्टिक ही गुळाची लापशी बनून तयार झालेली आहे। अगदी घरातील लहान मंडळींपासून घरातील वयस्कर मंडळी सुद्धा ही लापशी खाऊ शकता, पौष्टिक आहे। कुठल्याही सणासुदीला किंवा मग एरवी काहीतरी गोड खायचं असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही लापशी तयार करू शकता, एकदम परफेक्ट बनते। तर हे बघा छान मी हे मिक्स करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली ही मस्त मऊसूद गुळाची लापशी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची ही गुळाची लापशी नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा।
चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.